श्रोते हो, दर्शक हो आणि मित्र हो, नमस्कार. जागतिक होमिओपॅथी दिनाच्या औचित्याने मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधत आहोत. पंढरपूर येथील सार्थक होमिओपॅथिक क्लिनिक अँड रिसर्च सेंटरचे डॉक्टर शिवराज प्रदीप कुमार गुळमे यांच्याशी. डॉक्टर साहेब, या होमिओपॅथीमध्ये लहान मुलांच्या आजाराविषयी काही उपचार आहेत का? कारण आपण पाहतो की हल्ली बऱ्याच मुलांना बरेच विकार आहेत. मग त्या मुलांच्या विकारावरती काही उपचार आहेत का? असतील तर ते आम्हाला सांगा. सामान्यतः लहान मुलांमध्ये आढळणारे जे काही आजार आहेत त्याच्यामध्ये आपण बघतो वारंवार होणारी सर्दी, वारंवार होणारं त्याचं लघवीचं इन्फेक्शन, वारंवार होणारा कानाचा त्रास किंवा टॉन्सिल्स, ॲडिनॉइड, हे मुख्यतः लहान मुलांमध्ये आढळणारा हे प्राथमिक आजार आहे. आता होमिओपॅथीमध्ये त्याच्यावर उपचार आहेत का? तर ह्याच्यामध्ये उपचार आहेत होमिओपॅथीमध्ये. जसं की तुमचं ॲडिनॉइड असेल किंवा टॉन्सिल असतील तर होमिओपॅथी उपचारामुळे त्याचं ऑपरेशन हे टळतं. हे बऱ्याच पालकांना माहीत नाही आहे. तुमचं कानाचा असेल, कानाचा त्रास असेल तो बरा होतो. त्याचबरोबर लहान मुलांमध्ये वारंवार छाती भरते, दम लागतो, सर्दी खोकला होतो किंवा थोडंसं हवामान चेंज झालं, मुलं आजारी पडतात. यामध्ये होमिओपॅथीमध्ये हे आजाराला औषध नाही तर ते लहान मूल जे आजारी पडतंय त्याची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण औषध दिलं जातो. ते प्रतिकारशक्ती वाढल्यामुळं हे मूल किंवा ते बाळ आजारी पडायचं प्रमाण कमी होऊन ते निरोगी आणि सदृढ बनतं. आता विशेषतः अजून काही पालकांमध्ये समस्या असते. लहान मुलांमध्ये बाबा आमचं बाळ जेवत नाही किंवा ते वारंवार दुसरं खायला मागतं, वरचं खायला मागतं. तर याच्यामध्ये जे आहे होमिओपॅथीमध्ये वरचं खायला न देता बाळ आजारी का पडलं जातं ह्या गोष्टीकडं लक्ष देऊन त्या मुलांमध्ये तसं आपण बदल घडवून त्यांना निरोगी आणि आजारमुक्त कसं बनवता येईल हे बघितलं जातं. होमिओपॅथी चिकित्सेमध्ये आता बऱ्याच लोकांना माहीत नाही की बाबा होमिओपॅथी लोकांना माहीत आहे फक्त एक गोष्ट काय, सगळ्यांना माहीत आहे लहान मुलांमध्ये दात येताना जे काही त्रास होतो आणि प्रत्येकाने वापरलेलं असं डेंटॉनिक हे सर्वांना माहीत आहे की बाबा दात येतात ज्या काही तक्रारी आहेत त्याच्यामध्ये डेंटॉनिकचं औषध दिलेलं आहे. पण ते डेंटॉनिकचं औषध हे होमिओपॅथिक आहे हे किती लोकांना माहीत आहे? हे लोकांना माहीत नाही. जे दात येण्याच्या समस्या असतात किंवा मुलं ज्यावेळेस त्यांच्या डेव्हलपमेंट फेजमध्ये असतात त्यांचं चालणं, बोलणं, रांगणं ह्यांचे जे माइलस्टोन असतात हे सुद्धा उशिरा झाले. म्हणजे काय, 2 वर्षाचा मुलगा झाला पण अजून चालत नाही, 2 वर्षाचा झाला तरी बोलत नाही, ह्याच्यावर होमिओपॅथीमध्ये औषधं आहेत. असं हे पालकांना माहीत होणं गरजेचं आहे. म्हणून लहान मुलांचे आजार आणि होमिओपॅथी ह्याच्यामध्ये हे बोलण्याचं हे आहे. त्याचबरोबर आजकाल मुलांमध्ये काय आहे, मुलांमध्ये मानसिक आजार हे वाढायला लागलेत. उदाहरणार्थ ADHD किंवा रेस्टलेसनेस, एका जागेला न बसणं. ADHD म्हणजे काय, अटेन्सिव्ह हायपर ॲक्टिव्हिटी डिफिसिट डिसऑर्डर. मग हा आजार का वाढायला लागला मुलांमध्ये, म्हणजे काही मुलांमध्ये स्वमग्नता आहे. हे मुलांमध्ये कॉमनली दिसणारे आजार आहेत आणि याच्यावर होमिओपॅथीमध्ये पूर्णपणे इलाज आहे. मग याच्यातील काही लोकांमध्ये म्हणजे संशोधन चालू आहे. त्या संशोधनात ते कितीतरी मुलं नॉर्मल झालेत आणि काही लोकांचं त्याचं जे काय गतिमंद ऑटिझम जो आपण म्हणतो त्याच्यामध्ये त्यांचे स्किल वाढलेले आहेत, जे तीच फेज न राहता त्याच्यामध्ये डेव्हलपमेंटल बदल व्हायला लागले.
म्हणून लहान मुलांमध्ये होमिओपॅथी फार आवडते, का तर त्या गोड गोळ्या असते त्याच्यामुळे त्यांना फार आवडते. लहान मुलांमध्ये होमिओपॅथी हे घ्यायला इझिली आहे आणि ते होमिओपॅथी डॉक्टरकडे फ्रीली राहतात आणि त्यांना माहीत आहे आणि ते इझिली डॉक्टरशी इंटरॅक्ट होतात. त्याच्यामुळे जे काय आहेत आजार लहान मुलांमधले ते कायमस्वरूपी बरे होतात. आता बोलायचं झालं तर लहान मुलांमध्ये विशेषतः जो आता सध्या आहे म्हणजे स्वमग्नता म्हणा किंवा त्यांच्यात चिडचिडपणा किंवा उतावळापणा हे वाढायचं कारण मोबाईल, टी व्ही आणि लहान मुलांशी संवाद न साधणं. त्याच्यामुळे लहान मुलांमध्ये आजकाल बऱ्याच गोष्टी यायला लागलेत आणि ते पुढं जाऊन त्यांना डोळ्याचे विकार, मानसिक विकार ह्या गोष्टी व्हायला लागल्यात. त्याच्यामुळं पालकांची पण तेवढीच जबाबदारी आहे की आपलं मूल आजारी पडू नये म्हणून ज्या बाहेरच्या गोष्टी आहेत जसे की तुम्ही लेज, कुरकुरे या गोष्टी आहारातनं कमी कराव्यात जेणेकरून लहान मुलं आजारी पडू नये. मोबाईल, टी व्ही ह्याचा वापर कमी करावा जेणेकरून तुमच्या मुलाच्या मनात काय चाललं आहे याच्याशी संवाद होऊन ते मानसिकरित्या भक्कम होतील. ह्या गोष्टीचा औषधाबरोबर आम्ही सल्ला देतो. त्याच्यामुळं लहान मुलांमध्ये होणारे आजार जे आहेत ते आपल्याला टाळता येतील. त्याच्यामुळं होमिओपॅथी हे प्रत्येकाने लहान मुलांसाठी द्यावी. म्हणजे लहान मुलांच्या आजाराविषयी डॉक्टरांनी आपल्याला आता बरीच माहिती दिली आणि लहान मुलांना ते गोळ्या पण आवडतात. त्याचबरोबर डॉक्टरांनी सांगितले की लहान मुलांसाठी काय करावं आणि काय करू नये. तर तो अतिशय मौलिक सल्ला डॉक्टरांनी आपल्याला दिलेला आहे. डॉक्टर साहेब धन्यवाद. धन्यवाद.